नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजूनही सूर्य डोक्यावरच आहे. काही तासानंतर सूर्य मावळेल आणि त्यानंतर 5-6 तासांनी आजचा दिवस संपेल, आजचा आठवडा संपेल, हा महिना संपेल आणि हे वर्ष सुद्धा संपेल. 2024 हे कालोदरामध्ये लुप्त होईल. उद्याचा सूर्य उजाडेल तो 2025चा पहिला दिवस असेल, पहिला उगवलेला सूर्य असेल. तसं बघायला गेलं तर सूर्य उगवत पण नाही, मावळत पण नाही. हा आपल्यासाठी एक आभास असतो. पण कालगणनेसाठी आपण त्या आभासाला वास्तव मानून कालगणनेची एक जी रचना केलेली आहे, त्यानुसार एक वर्ष संपतं आणि नववर्ष सुरू होतं. हे आपण मानलं आहे म्हणून आहे, नाही तर वस्तुस्थिती तशी नसते. हजारो लाखो वर्ष सूर्य तिथेच आहे. आपण आपल्या सोयीसाठी, कालगणनेसाठी पृथ्वी जी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते आणि स्वतःभोवती प्रदक्षिणा करते, याच्यातून एक कालगणनेचं गणित मांडलेलं आहे. त्यानुसार वर्ष संपतं आणि वर्ष सुरू होतं, नाही तर सूर्य तोच असतो, तसाच असतो. असो, पण या कालगणनेमध्ये एक वर्ष संपतं आणि दुसरं उगवतं, हे आपण आपल्या सोयीसाठी ठरवलेलं असलं तरी 24 वर्ष संपत असताना, 2024 हे वर्ष संपत असताना, त्या वर्षात काय काय झालं याचा आढावा घेतला जातो. मी तो आढावा घेणार नाही. हा, काही उजळत्या गोष्टी सांगेत. कारण या 24 या वर्षामध्ये लोकसभेची तिसरी निवडणूक नरेंद्र मोदींनी जिंकली. अयोध्येमध्ये दीर्घकाळ चाललेला लढा संपून तिथे प्रभू रामचंद्राचं अद्ययावत नवं आधुनिक मंदिर उभं राहिलं. तिथल्या रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी बहुमत गमावलं, तरीही ते एनडीएचं बहुमत दाखवून पंतप्रधान झाले. त्यानंतर 4 विधानसभा निवडणुका झाल्या. त्यापैकी 2 भाजपने प्रचंड बहुमताने जिंकल्या. एका जागी इंडी अलायन्स बनवणाऱ्या पक्षांना यश मिळालं. पण लोकसभेमध्ये मरगळलेला विरोधी पक्षाला जी नवी संजीवनी मिळाली होती, ती अवघी 4 महिन्यात पूर्णपणे ओसरून गेलेली आहे. आणि 2025 हे वर्ष उजाडताना आरंभी म्हणजे फेब्रुवारीमध्ये दिल्ली या छोट्या विधानसभेची निवडणूक व्हायची आणि नोव्हेंबरमध्ये बिहार या मोठ्या राज्याच्या विधानसभेची निवडणूक व्हायची. या दोनच मोठ्या आणि महत्वाच्या निवडणुका या वर्षी, येत्या वर्षी व्हायच्या आहेत. बाकीचं राजकारण त्याच्या पुढच्या वर्षी होईल. आणि म्हणून प्रश्न असा पडतो की या 2025च्या पोटात दडलंय काय? कारण जगात काही घडत नाही मित्रांनो, घडवणारा माणूस असतो. घडवणारा माणूस असतो. हे मी का सांगतोय की 2023 मध्ये जी आगळीक हमासने इस्रायलच्या बाबतीत केली आणि सुरू झालेलं युद्ध अजून थांबलेलं नाही. त्याच्याही आधी रशिया आणि युक्रेन या 2 शेजारी देशांमध्ये जो काय संघर्ष निर्माण झाला, त्यातून उडालेला युद्धाचा भडका आजही थांबलेला नाही. कालगणना चालू आहे. वर्षाचे आकडे बदलतायत, महिने बदलतायत, सूर्य उगवतोय, मावळतोय. पण यात सूर्याने, निसर्गाने, काळाने काय केलं? काहीच केलेलं नाही. करणारे, घडवणारे किंवा बिघडवणारे आपणच लोक असतो, म्हणजे माणूस असतो. निसर्गाने किंवा देवाने, जो निर्माता कोण असेल त्याने
ही सजीव सृष्टी निर्माण केली. त्यामध्ये मी असं नेहमी म्हणतो की सगळ्यात दुबळा सजीव प्राणी कोण असेल तर तो माणूस आहे. त्याला चावण्यासारखे मोठे भेदक दात नाहीत, नख्या नाहीत, तेवढं प्रचंड ताकद असलेलं शरीर नाही. असं सगळं असून सुद्धा माणसाने या पृथ्वी तलावर आपलं वर्चस्व स्थापन केलं. कारण सगळ्यात मोठं हत्यार माणसाला मेंदू किंवा बुद्धी या रूपाने निसर्गाने किंवा निर्मात्याने दिलेलं आहे. बचावासाठी बघाल तर कुठच्याही नैसर्गिक आपत्ती आली तर त्यामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य अशी शारीरिक व्यवस्था माणसाकडे नाहीये. पण ती माणसाने आपल्या बुद्धी कौशल्याने निर्माण केली आणि हळूहळू करत संपूर्ण सजीव सृष्टीवर माणसाने आपलं प्रभुत्व निर्माण केलं. आपल्याकडे बचावासाठी दुसऱ्यावर हल्ला करणं किंवा आपला बचाव करणं यासाठी भेदक असा कुठलाही अवयव नसताना त्याचे कृत्रिम अवयव माणसाने आपल्या बुद्धी कौशल्यातून निर्माण केले. हत्यारं, अवजार, अस्त्र माणसाने बुद्धीतून निर्माण केली. पण गंमत अशी असते की हा जो हव्यास असतो माणसाचा, हा आपल्या गरजेपर्यंत असतो तोपर्यंत ठीक असतो. गरज आहे ती भागवायची. पण गरज संपल्यावर किंवा गरज भागल्यानंतर माणसाचा हव्यास थांबला नाही तर मग समस्या सुरू होते. गरज भागवण्यासाठी जेव्हा बुद्धी वापरली जाते तेव्हा त्यातून संस्कृती निर्माण होते आणि अधिक 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 काहीतरी निर्माण करण्याची जी संस्कृती असते ती हव्यासाकडे वळली की संस्कृतीची विकृती सुरू होते. जेव्हा या निसर्गामध्ये किंवा सजीव सृष्टीमध्ये सर्व गोष्टींवर माणसाने मात केली आणि कोणाशी लढायला किंवा कोणाला पादाक्रांत करायला काहीच उरलं नाही, तेव्हा माणूस माणसाला पादाक्रांत करायला निघाला आणि तिथून सगळे मानवी जीवनातले संघर्ष आणि समस्यांचा जन्म झाला. युक्रेन आणि रशिया दोन्हीकडे राहणारे आणि दोन्ही एकमेकांच्या जीवावर उठलेले लोक जे आहेत हे कुठल्या वेगळ्या योनीतले नाहीत. एकाच प्रवर्गातला तो सजीव आहे ज्याला आपण माणूस म्हणतो. अरब, इस्रायल किंवा ज्यू आणि मुस्लिम दोन हात, दोन पाय, दोन डोळे असलेलीच माणसं आहेत. मग काय एकमेकाच्या जीवावर उठलीत? जो कोणी देव असेल, ईश्वर असेल, अल्लाह असेल, त्यांनी आपल्याला एकमेकाविरुद्ध झुंजवलं असं म्हणाल का? नाही. कारण तो दो दो देव, अल्लाह, ईश्वर कोण आहे तो कधीही समोर येत नाही. आपण त्याच्या वतीने एकमेकांच्या उरावर बसतो. ही दोन देशांमधली सीमा जागच्या जागी असते आणि त्या सीमेवरून दोन्ही बाजूचे लोक एकमेकांच्या उरावर बसतात, एकमेकांच्या जीवावर उठतात. तेव्हा घडवणारा आणि बिघडवणारा माणूस असतो, ही वस्तुस्थिती लक्षात येते. आणि म्हणून मग प्रश्न असा पडतो की 2024 मध्ये काय झालं आणि 2025 मध्ये काय होणार याचा विचार करताना आपण काय करणार आहोत इकडे येऊन गाडी अडकते. आपण म्हणजे मी एक व्यक्ती नाही, पण माझ्या भोवतालचा समाज, माझा महाराष्ट्र, माझा देश, माझं जग, पृथ्वी वगैरे वगैरे, जे काय घडेल, जे काय बिघडेल ते आपणच करणार आहोत. आपणच करणार आहोत. अणुऊर्जेचा शोध लागला पण त्याचा विध्वंसक वापर माणसानेच शोधून काढला, जो माणसांच्या जीवावर उठला आणि आज माणसांनाच भेडसावतोय. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की एक नवं वर्ष आलेलं आहे. ते आपण
माणूस होण्यासाठी वापरणार आहोत की माणसातला पशु जागवण्यासाठी वापरणार आहोत. मला खूप जुनं एक बाळासाहेब ठाकरेंचं व्यंगचित्र आठवतं. बहुतेक 69 सालचं आहे. मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकामध्ये बाळासाहेबांनी 1970 साल येऊ घातलं होतं. आणि त्यासाठी काढलेलं व्यंगचित्र मला आठवतं की 1969 असं लिहिलेला एक सांगाडा त्यांनी दाखवला होता, जो मरणासन्न आहे, काही क्षणात जीव प्राण सोडणार आहे. 1969 हे वर्ष संपणार आहे. आणि एक रांगत येणारं अर्भक आहे, त्याच्यावर लिहिलं होतं 1970. आणि तो सांगाडा मरणासन्न त्या नव्या अर्भकाला सांगतो, बाबा मी कसा बसा इथपर्यंत आलो, आता बघ तुझं काय होतं ते. मला 2025 साल उजाडत असताना तब्बल 55 वर्षापूर्वीचं बाळासाहेबांचं हे नववर्षाचं स्वागत करणारं व्यंगचित्र आठवतं. वर्ष येतं, वर्ष प्रौढ होतं, वर्ष संपतं, नववर्ष उजाडतं. आपण कित्येक वर्ष जगतो, पण आयुष्यात साधलं काय याचा कधीतरी विचार करतो का? आयुष्यात काय मिळवायचं होतं, काय मिळवू शकलो याचा मी जेव्हा या वयाच्या टप्प्यावर विचार करतो, तेव्हा काय मिळवायचं होतं हे लक्षात येतं. किती मिळवू शकलो याचा हिशोब मांडायला लागतो. मित्रांनो, आयुष्यात समाधान नावाची गोष्ट मिळवायची असते. पैसे, संपत्ती, मालमत्ता या सगळ्या गोष्टी त्यातल्या साधनं आहेत. ते समाधान नाहीये, साधनं आहेत. आणि त्यामुळे त्या साधनांची एकत्रीकरण करत जातो आपण, तेव्हा एक हव्यास निर्माण होतो. याच्यापेक्षा मोठं, याच्यापेक्षा मोठं. दुचाकी सायकल, सायकलची मोटरबाईक, मोटरबाईकची चारचाकी, चारचाकीमध्ये मग नवनवे मॉडेल येतात. पण शेवटी ते प्रवासासाठी असतं ना. 100 रुपयाचा शर्ट आणि 10,000चा शर्ट ब्रँडेड अंगावरच घालायचा असतो. नाक्यावरचा वडापाव खाल्लात किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन 1,000-1,200 रुपयाचा काहीतरी एक नाश्ता केलात, तरी त्याचा आउटपुट त्याच शौचकोपामध्ये जाणार असतं. त्यामुळे मिळवायचं काय आणि कशासाठी याचा विसर पडला की हव्यास सुरू होतो. जगण्याचा हव्यास असतो, काहीतरी सत्ता मिळवण्याचा हव्यास असतो, पैसे मिळवण्याचा हव्यास असतो, दुसऱ्याचं हिसकावून घेण्याचा हव्यास असतो. पण तो हव्यास तुम्हाला समाधानाकडे घेऊन जात नाही. 2024 मध्ये काय मिळालं आणि 2025 मध्ये काय मिळवायचंय, आजच्या शेवटच्या दिवशी माझ्या डोक्यात तो विचार घोळतोय. छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो. या 2025 मध्ये प्रतिपक्ष सुरू केला, त्याला 5 वर्ष होतील 3 एप्रिलला. 8 लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर, 50 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज होऊन जातात. लक्षावधी कोट्यवधी तास लोकांनी आपल्याला दिले, आपल्याला ऐकलं, याचं जे समाधान आहे ना, ते मोठं आहे. किती व्ह्यूज मिळाले, ते आकडे किती आहेत दुय्यम आहे. त्यामध्ये कमीत कमी काही हजार लोक असे असतील की ते श्रद्धेने, भावनेने, आस्थेने नेहमी मला ऐकतात. मला वाटतं ती सगळ्यात मोठी कमाई आहे. गेल्या 4 वर्षात मिळवली ती सगळ्यात मोठी कमाई असेल. ते 5,000 असतील, 25,000 असतील, 50,000 असतील, ते सबस्क्रिप्शन वगैरे आकडे मी खोटे मानतो. त्या काय म्हणतात, व्ह्यूज वगैरेचे आकडे मी खोटे मानतो. त्या एकूण व्ह्यूज मधून किती मिनिटं, किती तास
लोकांनी मला दिले, याला मी प्राधान्य देतो. माझी ती कमाई आहे. कारण त्यांच्या आयुष्यातली वेळ त्यांनी दिली, जी सर्वात दुर्मिळ असते. मित्रांनो, घडवणार काय आपण 2025 मध्ये, हे आपण ठरवायचं. आपण ठरवायचं आपल्यापुरतं. बाकीच्या जगात काय घडेल हे आपल्या हाती नाहीये. बाकीच्या प्रत्येक संस्थेमध्ये, संघटनेमध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये जे जे काय घडायचे ते ठरवणारे वेगवेगळे लोक आहेत, ते आपल्या हाती नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण, समस्येला आपण कसे सामोरे जाणार आहोत, ते ठरवणं आपल्या हाती. मी नेहमी आयुष्याचा एक नियम मानलेला आहे की समोरून बॉल कसा येईल, बॉल टाकणारा गोलंदाज कोण असेल आणि तो गोलंदाजी कशी करेल, हे माझ्या हाती नाही. बॅटिंग करणं माझ्या हाती आहे, बॅट माझ्या हातात आहे. मित्रांनो, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवलीत ना तुम्ही, की तुम्हाला बॅटिंग करायची आणि विकेट पडू द्यायची नाही. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवलात ना, तर कितीही चांगल्या वाईट प्रसंगाला यशस्वीरित्या सामोरं जाता येतं. तक्रार बॉलर बद्दल नाही करायची, बॉल बद्दल नाही करायची, मैदानाबद्दल नाही करायची. जिथे उभे आहात तिथून बॅटिंग करायची आहे. बॅट आपल्या हातात आहे. वेळ, इच्छा आपल्या हातात आहे. मेहनत आपल्या हातातली गोष्ट आहे. आपण काय करायचंय आपल्या हातात आहे. समोरच्याने काय करायचंय आपल्या हातात नाही. आणि त्यामुळे परिस्थिती कशी असो, समस्या काही असो, आपण आपल्यासाठी काय करणार आहोत, एवढं एक आजच्या दिवशी ठरवा आणि नववर्षाचं स्वागत करा. एवढंच सांगून थांबतो. नमस्कार.